जय शिवराय मित्रांनो पीक विमा वाटपाच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील पात्र असलेल्या शेतकऱ्यांचा प्रलंबित असलेला पीक विमा आज अखेर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरू झालेला आहे। मित्रांनो, साधारणपणे 55 कोटी रुपयाच्या आसपासचा पीक विमा हा खरीप 2024 साठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला होता, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हा पीक विमा वितरण होण्यासाठी विलंब होत होता। सोलापूर जिल्ह्यातील, वाशिम जिल्ह्यातील याचबरोबर इतरही काही मंजूर झालेल्या जिल्ह्यातील पीक विम्याचं वितरण होत असतानाच आता धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याचं वितरण होईल अशा प्रकारच्या शक्यता समोर आलेल्या होत्या। साधारणपणे 5 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होईल अशा प्रकारचे अपडेट हे देण्यात आलेले होते। शेवटच्या लाईव्ह मधून सुद्धा आपण हेच अपडेट घेण्याचा प्रयत्न केला होता। मित्रांनो, अखेर आज 3 सप्टेंबर 2025 पासून या पात्र असलेल्या आणि पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप 2024 ची पीक विम्याची रक्कम वितरित करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील पात्र असलेल्या शेतकऱ्यांचा रबी 2024 चा मोठ्या प्रमाणातील पीक विमा यापूर्वीच वितरण करण्यात आलेला आहे। खरीप 2024 चा प्रलंबित असलेला पीक विमा हा आता अखेर वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, इतरही काही जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि ज्या ज्या जिल्ह्याच्या संदर्भातील दिलासादायक अपडेट समोर येतील ते अपडेट आपण नक्की वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।